गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज मी बनवते गुजरातची फेवरेट आणि फेमस डिश म्हणजेच डाळ ढोकली. तर डाळीला मी 2-3 तास अगोदर भिजू घातलं होतं. त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे, मीठ आणि हळद टाकून 4-5 शिट्ट्या घेऊन घेतल्या. इथे मी ढोकलीची तयारी करते. तर अर्धा वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं होतं, 2 मोठे चम्मच मी बेसन घेतलं होतं, ओवा टाकला होता, त्याच्यात हळद आणि मीठ. आपण थोडंसं तेल टाकून पीठ मळून घेऊ आणि मग आपण डाळची तयारी करू. तर डाळसाठी मी अगोदर कढाई ठेवली होती, त्याच्यात 2-3 चम्मच तेल टाकलं होतं. तुम्ही तुपाचा पण वापर करू शकतात. त्याच्यामध्ये मी जिरं टाकलं होतं, 1 चम्मच राई टाकली होती आणि हिंग टाकलं होतं. हिंगाला थोडं तडकू दिलं की मग नंतर मी कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची टाकली होती आणि नंतर मग लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली होती, जिला मी खलबत्त्यात कुटली होती आणि मग टाकली होती. त्याच्यानंतर मी टोमॅटो टाकला. टोमॅटोला सॉफ्ट होण्यासाठी मी थोडं मीठ टाकलं होतं आणि आता आपण सगळे सुके मसाले त्याच्यात टाकून घेऊ. हळद, लाल मिरची, परत जिऱ्याचं पावडर, धण्याचं पावडर, गरम मसाला आणि जो पण तुमच्याकडे मिक्स भाजीचा मसाला असेल तो पण तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता. त्याला छान मिक्स केलं. अर्धा ग्लास थोडंसं पाणी टाकलं मी, त्याच्याने मसाले चांगले अजून शिजतील. टोमॅटोला छान मॅश केलं, त्याने थोडासा आंबटपणा पण येतो. तर छान मॅश करायचं. त्याच्यानंतर मी जी शिजलेली डाळ होती ती टाकून दिली आणि थोडं पाणी टाकलं त्याच्यामध्ये. इथे मी ढोकलीला लाटून घेते आहे आणि आता हे बघा, मी इथे ना आमचूर टाकते थोडा आंबटपणासाठी. तुम्ही इमली किंवा कैरी काही ऍड करू शकता, थोडा आंबटपणा येतो त्याच्याने. मग आता मी त्याच्यामध्ये बॉईल आला की मग नंतर मी ना त्याच्यात ढोकली टाकली आणि त्याला पण मी 10-15 मिनिटं तरी शिजवून घेतली होती. इथे रेडी आपली डाळ ढोकली. ज्यांना पण पोळी बनवायला आळस येत असेल ना, त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करायला पाहिजे. खूप इझी रेसिपी आहे आणि एकदम चविष्ट आहे. तर एकदा तरी नक्की बनवून बघा, मला तर खूप आवडली.